40 लिटरचं द्रावण आहे ज्याच्यात 12% अल्कोहोल आहे है ना ते। मग अशा पॅटर्नचं जर गणित आलं तर एक फॉर्म्युला जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, जुने द्रावण गुणेला जुने प्रमाण बरोबर नवे द्रावण गुणेला नवे प्रमाण। पण हे नवे प्रमाण जे तयार होते है ना किंवा जुनं द्रावण जे तयार होते हे कसं तयार होते, तर या नवीन द्रावणात तयार होताना काय होते, तर जुन्या द्रावणामध्ये आपण काहीतरी लिटर पाणी म्हणा काहीतरी मिसळतो, म्हणजे मिसळलेले द्रावण। हा कन्सेप्ट आपण पुन्हा तिकडं गुणोत्तर आणि प्रमाण मध्ये पण पाहतो, ठीक आहे। इथं दोन संख्येचा गुणाकार सारखा आहे म्हणून याच्यात कोणतं चलन आहे, व्यस्त चलन, ठीक। म्हणून इथं पण हे गणित सांगितलं, जुने द्रावण जुने प्रमाण, नवे द्रावण नवे प्रमाण असंच म्हणायचं। मग इथं जुनं द्रावण 12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात 12% आहे अल्कोहोल, जुनं प्रमाण। जुनं द्रावण 40 लिटरचं जुनं प्रमाण आहे 12%। मग आता आपल्याला प्रश्न असा केला की या द्रावणात किती लिटर पाणी ओतावे है ना, काय ओतायचं आहे, पाणी। मग ऑलरेडी जुन्या द्रावणात काहीतरी लिटर पाणी ओतणार आहोत, ठीक आहे। मिसळलेले द्रावण किती लिटरचं, x लिटरचं। मग यांचं प्रमाण किती होते म्हणते, 8%। म्हणजे जुन्या द्रावणात जुनं प्रमाण आहे 12%, नव्या द्रावणात नवं प्रमाण आहे 8%, ठीक आहे। पण नवीन द्रावण कसं झालं, तर ऑलरेडी जुन्या द्रावणात आपण काहीतरी मिसळलं है ना ते। मग 8 × 8 8 पंच 40 12 पंच 60 बरोबर 40 + 1 आणि हा 40 इकडे जाऊन काय होईल, मायनस। मग 60 मधून 40 गेले किती राहिले, 20। म्हणून किती लिटर पाणी होताचं, तर 20 लिटर, ठीक। घ्या मग 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात, म्हणजे जुनं द्रावण हे आपलं किती लिटरचं आहे, 50 लिटरचं। मग या जुन्या द्रावणात प्रमाण दिलं आपल्याला 16%। मग नवीन द्रावणात म्हणते किती लिटर पाणी ओतावं। काही विद्यार्थी काय करते, डायरेक्ट इथे x गुणेला, पडलं होते असं कधी कधी, x गुणेला नवीन प्रमाण होईल म्हणते मग 10%। जर असं लिहिलं तर काय भेटल, x ची किंमत नक्कीच भेटेल ना, 10 × 10 10 × 5 = 50 16 × 5 = 80 भेटेल ना x ची किंमत। पण ती x ची किंमत काय असेल, सरळ सरळ नवीन द्रावणाची। आपल्याला नवीन द्रावण किती आहे ते नाही विचारलं, आपल्याला काय विचारलं, किती लिटर पाणी ओतावे है ना, किती लिटर पाणी ओतावे असा प्रश्न आहे, ठीक आहे। चालेल, म्हणून इथं डायरेक्ट x न लिहिता आपण काय करतो, जुन्या द्रावणात, मग जुनं द्रावण आहे 50 लिटरचं, त्यात किती लिटर पाणी मिसळांमध्ये है ना, ठीक। मग आपलं जे प्रमाण होणार आहे ते प्रमाण होणार आहे 10%, अशी म्हणणी झाली पाहिजे, ठीक। चालेल, मग 10 × 1 10 10 × 5 = 50 16 × 5 नक्कीच 80 बरोबर 50 अधिक 1 हा 50 मायनस होईल 30 बरोबर x। म्हणजे आपण किती द्रावण मिसळणार आहोत, 30 लिटर, ठीक। चालेल, घ्या है ना। पहा, काही टक्के मीठ असलेल्या 20 लिटर द्रावणात, म्हणजे जुनं द्रावण किती लिटरचं आहे, 20 लिटरचं, हे तर क्लिअर झालं। जुनं द्रावण 20 लिटरचं गुणेला याच्यात प्रमाण किती टक्के आहे, काही टक्के, माहित आहे काय, नाही है ना, दिलं नाही। म्हणून आता काय म्हणू आपण, x% प्रमाण बरोबर है ना, ठीक। आता काय भेटणार आपल्याला, नवीन द्रावण। मग याच्यात म्हणते नवीन द्रावणात मिठाचं प्रमाण 14% होते म्हणते, आणि 5 लिटर काय होतलं, पाणी है ना, 5 लिटर पाणी। म्हणजे ऑलरेडी जुनं द्रावण होतं 20 लिटरचं, त्यात पाणी मिसळलं 5 लिटरचं, म्हणजे नवीन द्रावण झालं 25 लिटरचं। या 25 लिटर मध्ये प्रमाण आहे म्हणते आता किती, 14%।
झालं. आता आपल्याला काय करणं याचं कॅल्क्युलेशन आहे ना, मग आपल्याला काढणे x ची किंमत, तेच आपल्या गणिताचं असेल उत्तर. ओके ठीक, चालेल. मग जेवढं शक्य भाग देऊ. पहा, बेसाठी 14, बे 10 20. ठीक आहे. मग आता हे झाले 10x बरोबर, आता हा 7 यालाही गुणिला आहे, हा 7 यालाही गुणिला आहे, म्हणजे 20 25. 25 गुणिला 7 असंच करणे ना. आता पहा, 25 गुणिला 7 म्हणजेच 10x बरोबर 25 गुणिला 7 175. 25 7 175 गुणाकारातलं जाते भागाकारा. मग x बरोबर 175 भागेला 10, तर x ची किंमत किती रे? 17.5. म्हणून किती टक्के प्रमाण असेल? 17.5%. घ्या. जुनं द्रावण जुनं प्रमाण, नवे द्रावण नवे प्रमाण, बस असं म्हणत जायचं. जुनं द्रावण जुनं प्रमाण, नवे द्रावण नवे प्रमाण. मग जुनं द्रावण पाहू बरं किती म्हटलं? 7 लिटर द्रावणात, म्हणजे जुनं द्रावण आहे 7 लिटरचं, त्यात प्रमाण आहे 20%. झालं. आता म्हणते या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळल्यास 3 लिटर नाही होईल, 3 लिटर काय होतलं? पाणी. म्हणजे ऑलरेडी जुनं द्रावण होतं 7 लिटरचं, जुन्या द्रावणात 3 लिटर पाणी मिसळलं, नवीन द्रावण होईल 10 लिटरचं. मग त्या 10 लिटर मध्ये किती प्रमाण असेल म्हणते, है ना. एक्स ची किंमत कुठेही जाऊ शकते, तुम्हाला काही विचार. पहिलं गणित पाहिलं आपण किती लिटर पाणी मिसळायचं, मग याच्यातलं प्रमाण काहीही विचारू शकते, है ना. ठीक. मग 7 गुणिला 20 बरोबर 10 गुणिला x, आणि 10 1 10, 10 2 20, 7 2 किती? 14. म्हणून नवीन द्रावणात किती टक्के असेल? मग 14% प्रमाण असेल, है ना. क्लिअर. की 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणते म्हणते, है ना. मग या प्रकारचं माणसं दिसले, काम दिसलो तर परमनंट लक्षात ठेवू. कोणता फॉर्म्युला? M1 D1 T1 भागेला W1 बरोबर M2 D2 T2 भागेला W. बस हाच फॉर्म्युला लागते, है ना. ते मग काय म्हणते? 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणते. 22 माणसे 16 दिवसात एक विहीर खणते, है ना. झालं इथपर्यंत. आता 32 माणसे तीच विहीर, म्हणजे इथं काम सारखं आहे, तुम्ही नाही लिहिलं तरी चालते, ती चालेल, काम सारखं आहे. मग 32 माणसे तीच विहीर किती दिवसात खणतील? असा सिंपल प्रश्न आहे, है ना. मग 16 1 16, 16 2 32, बे 1 बे, बे किती रे? 11. मग डी बरोबर किती दिवसात? 11 दिवसात. इथं कोणतं चलन लागलं मग? कारण गुणाकार सारखा आहे ना, तो व्यस्त चलन. ठीक, चालेल. घ्या. 15 सेकंद, है ना. म्हणजे 2 बादल्या भरायला 15 सेकंद लागते. 15 सेकंद. मग आपल्याला काय म्हणते? पाऊण तासात, है ना. पाऊण तास. पाऊण तास म्हणजे होते 45 मिनिटे. कळलं? पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे नक्कीच. पण इथं काय दिलं? सेकंद. म्हणून या 45 मिनिटाचं रूपांतर सेकंद मध्ये करावं लागेल ना, कारण एकक सारखं ठेवावं लागेल ना. आणि इथं कन्सेप्ट आहे समचलनाचा. पटत आहे? इथं समचलन आहे, म्हणजे 2 बादल्याला 15 सेकंद. सेकंद वाढवले तर बादल्यांची संख्या नक्कीच वाढेल. लक्षात येत आहे? ठीक. म्हणून इथं हे लॉजिक लावू शकतो, समचलन आहे म्हणून. पडलं की 2 बादल्यात 15 सेकंद, मग इतके सेकंद तर किती बादल्या, है ना. ठीक, चालते. मग आता पाऊण तास म्हणजे 45 मिनिट. मग या 45 मिनिटाचं रूपांतर करू सेकंद मध्ये. म्हणून 45 गुणिला 60 एवढे काय होईल? सेकंद. कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. म्हणून आता 45 ला किती गुणा लागेल? 60 न. मग 45 गुणिला 60 म्हणजे होते 45 मिनिट. ओके, ठीक. म्हणून आपण असं म्हणू की 45 गुणिला 60 सेकंद म्हणजे
किती बादल्या भरेल. मी गुणाकार नाही करू शकलो, नाही केला, ठीक आहे, कारण काही काम नव्हतं, कारण कुठेतरी कॅन्सल होईल है ना. ठीक, मग आपण काय करतो, तिरपा गुणाकार. x बरोबर 45 गुणेला 60 गुणेला 2 भागेला 15. 15 चौक 60. 45 दोन्ही 90 आणि 9 चौक 36, 360. म्हणून किती बादल्या भरतील, 360 बादल्या. ठीक, घ्या है ना. गणित काय म्हटलं की 15 रुपयात 2.5 डझन चिकू येऊ शकते म्हणते. म्हणजे गणितात 15 रुपये खर्च केल्यानंतर 2.5 डझन 2.5 डझन 2.5 डझन, ठीक आहे ना. आता तो म्हणते आपण 4.5 डझन चिकू घ्यायचे आहे, तर किती रुपये खर्च येईल म्हणते है ना, किती रुपयाला लागतील. मग 4.5 डझन तुम्ही असंही लिहू शकता ना, सरळ सरळ है ना. मग 4.5 डझन म्हटलं तर किती रुपये लागतील. मग काय करू आपण, तिरपा गुणाकार. ठीक, मग x बरोबर 4.5 गुणेला किती 15 आणि भागेला 2.5. आपल्याला दशांश पूर्णांकाचा गुणधर्म माहित आहे ना. दशांश नंतर स्थळांची संख्या सारखी असत तर या पॉइंटचा विचारच नका करू है ना. सरळ सरळ 45 गुणेला 15 भागेला 25 असं म्हणू शकता. 5 5 25, 5 9 45, 5 1 5, 5 3 15, 9 3 किती 27. म्हणून आपल्याला किती रुपये लागतील, 27 रुपये. सिंपल. हे आपण असं डायरेक्ट करू शकलो कारण इथं आहे समचलन. ठीक, चालेल, घ्या.